आप जानते हैं कि कल नारेगांव पे यहाँ पर जो कचरा पट्टी के पास में पानी बहुत सारा यहाँ पर पहाड़ों से गुजरता हुआ यहाँ पर जो सैलाब की तरह पानी यहाँ पर घुसा था। और यहाँ पर जिला परिषद के गोपालपुर जो शाला है, प्राथमिक शाला, यहाँ पर भी जो है तो स्कूल के अंदर पानी यहाँ पर जो है तो काफी सारा बहाव यहाँ पर आ चुका था। लोग यहाँ पर परेशान हो चुके थे। यहाँ के स्कूल का प्रशासन जो है वो भी परेशान हो चुका था। मेरे साथ में जो है तो यहाँ के मुख्याध्यापक यहाँ पर अभी मौजूद है, यहाँ पे उनसे भी हम बातचीत करेंगे। मेरे पीछे आप जैसे देख सकते हैं कि यहाँ पर अभी जो कीचड़ हटाने का जो है वो यहाँ पर काम चालू है। कीचड़ पूरी तरह से हटाने की कोशिश कर रहे हैं ताकि जो है तो आने वाले जो सोमवार के दिन जो है बच्चे यहाँ पर आके इसको अपनी जो है स्कूल की जो पढ़ाई है फिर से रेगुलर कर सके। और यहाँ पर उन्होंने अभी इस समय टैंकर भी यहाँ पर मंगा चुके हैं। टैंकर के जरिए जो है तो यहाँ पर जितना भी पानी यहाँ पर जमा हुआ था, कीचड़ यहाँ पर बहुत सारा जमा है, वो पूरी तरह से साफ सफाई करने का कार्य यहाँ पर चालू है। मेरे साथ यहाँ पर मुख्याध्यापक यहाँ पर मौजूद है, उन्हीं से बातचीत करते हैं कि कल जिस तरीके से पानी यहाँ पर आया था क्या माहौल रहा है। सर काय सांगणार की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपूर या ठिकाणी गावालगत शाळेलगत जी नदी आहे त्या नदीचा प्रवाह जास्त होता। त्याच्यामुळे शाळेच्या परिसरामध्ये जवळजवळ 4 ते 5 फूट पाणी आलेलं होतं। त्या पाण्याबरोबर गाळ वगैरे साचला होता आणि सध्या गाळ काढण्याचं काम चालू आहे। आपण टँकर मागवलेले 2-3 लेबर लावलेले आहे, कारण सोमवारी सर्व शाळेचे विद्यार्थी येतील, त्याच्यामुळे परिसर आपल्याला स्वच्छ करणं आवश्यक आहे, गाळ काढणं सुद्धा आवश्यक आहे। त्याप्रमाणे काम वगैरे चालू आहे। सर कालची स्थिती अशी होती की 15 ऑगस्ट हे आपण साजरा करत होतो, पण जर 15 ऑगस्ट नसता तर ह्या वेळेस शाळेची मुलं या ठिकाणी उपस्थित होती, पण असं जर नेमकं त्यावेळेस जर पोळा आला असतं तर त्या काय परिस्थिती आपण हाल झाले असतात। काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असल्यामुळे शाळेला सुट्टी होती आणि शाळेतील समजा शाळेची पूर्ण वेळेमध्ये विद्यार्थी असते तर फार दयनीय अवस्था या ठिकाणी झाली असती, कारण 4-5 फूट पाणी म्हटलं तर इथे विद्यार्थ्यांना बाहेर पडता आलं नसतं आणि एकंदर इथं जीवितास धोका सुद्धा निर्माण झाला असता। तर किती मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत? इथे आपल्याकडे 1ली ते 7वी पर्यंत वर्ग असून 144 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शाळेत विद्यार्थी शिकत आहेत। खूप हाल झाले असते या ठिकाणी जर 15 ऑगस्ट नसता तर खूप हाल झाले असते। लोकांना मुलांना जे बाहेर काढण्यासाठी खूप यंत्रणा लागली असती आणि या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी दादा पण आहे। सर दादा काय झालं असते त्या ठिकाणी जर प्रसंगी आपण हाल झाले सर? तर काल आम्ही इथं राहताना पाणी अचानक आलं, इथून नाल्यानं खूप पाणी आलं अचानकच। सर आपण त्यावेळेस काय प्रयत्न केले या ठिकाणी आपण शाळेत जर पाणी आलं त्यावेळेस आपण या ठिकाणी उपस्थित होता, तर काय आपण काय तुम्हाला प्रॉब्लेम आले ते? नाही ना, फार दैन झाली असते आमची। पाणी असं वर्गात घुसला असतं तर लय दैन झाली असते आमची अजूनपर्यंत। किती फूट पाणी या प्रांगणात? 10-12 परस पाणी आता काय ट्रीटमेंट लागलं ते का, फार दैन झाली आमची काल। याची सूचना आपण लगेच मुख्याध्यापक यांना दिली? हा, लग फोन केला मी सरला काल। त्यावेळेस सर इथे हजर झाले? हो, त्यावेळेस सर हजर झाले। मग आम्ही व्हिडिओ शूटिंग काढली त्याची, म्हणजे फोटो पाठवले मग गावात। त्याचे मग गावकरी आले मग ते लोकांनी आपल्याला मदत केली आम्हाला। ठीक आहे, या ठिकाणी सध्या काय आता परिस्थिती आहे? तुम्ही काय काम सुरू केलेलं आहे या ठिकाणी? या ठिकाणी आम्ही आता मजूर लावलेले आहे गाळ काढण्यासाठी। तर आता सोमवारी मुलं येते, सोमवारी मुलं आले की पाय भरतात त्याचे, एवढी दैन होईल त्याची मुलाची। आपने देखा है कि यहाँ पे स्कूल के प्रशासन की ओर से पूरी तरह से साफ सफाई का काम यहाँ पर चालू है। यहाँ पर टैंकर के जरिए जो है यहाँ पर पूरी तरह से ये जो कीचड़ का जो मलबा है वो हटाने की यहाँ पर कोशिश की जा रही है, ताकि आने वाले सोमवार के दिन जो है बच्चे यहाँ पर आके अपनी जो है तो एजुकेशन का जो मामला है वो पूरी तरह से पढ़ाई कर सके। मैं हूँ शेख मोहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़, छत्रपति संभाजीनगर, औरंगाबाद।